आता आपण एक प्रश्न बघूया. तर त्रिकोण एबीसी असा काढा की कोण एबीसी बरोबर 90 डिग्री आणि कोण बीईसी बरोबर थिटा आणि सिद्ध करा sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. तर पहिल्यांदा आपण त्रिकोण एबीसी काढून घेऊया, ए बी आणि सी. तर त्यांनी बी किती दिलाय? तर बी दिलाय 90 डिग्री आणि ए किती दिलाय? ए त्यांनी सांगितलाय थिटा. बी ए सी म्हणजे ए काय येणार? अँगल येणार, म्हणजे अँगल ए किती आला? थिटा आला. आता आपला त्रिकोण तयार झाला ए बी सी. त्यामध्ये अँगल बी येणार 90 डिग्री, ए येणार थिटा. आता पहिल्यांदा आपण साइन थिटा काढून घेऊया. का तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. तर साइन थिटा म्हणजे काय? तर बीसी छेद एसी म्हणजेच काय? कोनासमोरची बाजू भागिले कर्ण. तर कर्ण काय येणार आहे? एसी. एसी काय येणार आहे इथं? कर्ण. कोनासमोरची बाजू भागिले कर्ण म्हणजेच काय? बीसी छेद एसी. हे काय आलं आपला साइन थिटा. आता आपल्याला सिद्ध करण्यासाठी साइन वर्ग थिटा पाहिजे आहे. मग मी काय केलं? दोन्हीचा वर्ग केला. साइन वर्ग थिटा म्हणजेच काय? बीसीचा वर्ग छेद एसीचा वर्ग. हे झालं माझं ए. आता बी मध्ये बघा cos थिटा. cos थिटा पण मला इथं पाहिजे. cos वर्ग थिटा बरोबर 1 सिद्ध करायचा मला. sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. तर cos थिटा म्हणजे काय? तर कोनालगतची बाजू छेद कर्ण. काय कर्ण काय येणार? खाली येणार. कोनालगतची बाजू म्हणजे काय? थिटाच्या कोनालगतची बाजू येणार, थिटाच्या लगतची बाजू AB. AB छेद AC आणि cos वर्ग थिटा म्हणजे काय? AB चा वर्ग छेद AC चा वर्ग. आता sin वर्ग थिटा मिळाला मला, cos वर्ग थिटा मला मिळाला. तर मी काय करणार? हे सिद्ध करण्यासाठी sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. तर मी पहिला sin वर्ग थिटा घेणार अधिक cos वर्ग थिटा. sin वर्ग थिटा लिहून घेतलं, BC चा वर्ग छेद AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग छेद AC चा वर्ग. AC चा वर्ग AC चा वर्ग छेद काय? छेद समान आहे. छेद जर समान असेल तर अंशाची काय होते? बेरीज होते. म्हणजे इथं समजा असेल 1/2 अधिक 2/2 असेल किंवा 1/2 आहे. तर 2 हा छेद समान आहे म्हणून आपण काय लिहिणार? छेद खाली लिहिणार 1 अधिक 1. तर या टाइप मध्ये इथे केले BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. पण BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग म्हणजेच काय? BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग म्हणजेच काय? AC चा वर्ग. तर हे कशावरून आलं? तर पायथागोरसची प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आलं? BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग बरोबर AC चा वर्ग म्हणजेच काय? याची किंमत काय आली? AC चा वर्ग. AC चा वर्ग छेद AC चा वर्ग म्हणजेच काय? याचं उत्तर आलं 1. म्हणजेच काय आपलं उत्तर किती आलं? sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. जे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते आपलं सिद्ध झाले. काय झाले? sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. तर ते आपलं गणित पूर्ण झालं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. सिद्ध करा tan चा चौथा घात थिटा अधिक tan चा दुसरा घात थिटा बरोबर sec चा चौथा घात थिटा वजा sec चा दुसरा घात थिटा. तर पहिल्यांदा आपण डावी बाजू लिहूया. डावी बाजू बरोबर tan चा चौथा घात थिटा अधिक tan चा वर्ग थिटा बरोबर. तर tan चा चौथा घात थिटा अधिक tan चा वर्ग थिटा मधून मी काय करणार? tan चा वर्ग थिटा कॉमन काढणार. म्हणजे काय? tan चा वर्ग थिटा कंसामध्ये काय येणार? tan चा वर्ग थिटा अधिक 1. तर इथं tan चा चौथा घात थिटा मधून tan चा वर्ग थिटा गेल्यावर आतमध्ये काय राहणार? tan चा वर्ग थिटा अधिक 1. आणि याला गुणल्यावर tan चा चौथा घात थिटा अधिक tan चा वर्ग थिटा हे आपल्याला मिळते. पुढे tan वर्ग थिटा अधिक 1 म्हणजेच काय? sec वर्ग थिटा. tan वर्ग थिटा गुणुले हे काय लिहिणार मी? sec वर्ग. इथं मी कारण लिहिणार. काय कारण? 1 अधिक tan वर्ग थिटा किंवा tan वर्ग थिटा अधिक 1 बरोबर sec वर्ग थिटा. बरोबर. आता tan वर्ग थिटा पण मला काय पाहिजे इथं? sec चा चौथा घात थिटा पाहिजे. तर मी tan वर्ग थिटा म्हणजेच काय लिहिणार? sec वर्ग थिटा वजा 1. tan वर्गचं सूत्र sec वर्ग मध्ये म्हणजे काय ना? sec वर्ग थिटा वजा 1 गुणिले sec वर्ग थिटा. बरोबर. तर आता या sec वर्गने मी आतमध्ये गुणून घेणार. म्हणजे काय? sec वर्ग थिटा गुणिले sec वर्ग थिटा म्हणजेच काय? sec चा चौथा घात थिटा. sec चा चौथा घात थिटा वजा
सेक वर्ग थिटा गुणिले 1 किती येणार वजा सेक वर्ग थिटा. ह्याचं कारण काय इथं नाही, इकडे आपल्याकडे रिझन येणार. इथं रिझन काय येणार तर टॅन वर्ग थिटा बरोबर काय सेक वर्ग थिटा वजा 1. टॅन वर्ग थिटा म्हणजे काय सेक वर्ग थिटा वजा 1. आणि टॅन वर्ग सेक वर्ग थिटा म्हणजे काय सेकचा चौथा घात थिटा. इथं जर तुम्हाला रिझन द्यायचं असेल तुम्ही हे रिझन देऊ शकता सेकचा चौथा घात थिटा. हा काही हे काही सूत्र नाही आहे, पण हे कसं आलं ते समजण्यासाठी सेक वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा म्हणजे काय सेकचा चौथा घात थिटा. हे दोन आपल्या धड्यातले सूत्र आहेत. सेक वर्ग थिटा वजा सेकचा चौथा घात थिटा वजा सेक वर्ग थिटा म्हणजे काय आली माझी उजवी बाजू आली. बरोबर काय आली उजवी बाजू म्हणजे काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर इथे आपलं गणित हे पूर्ण झालं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. सिद्ध करा कॉट स्क्वेअर थिटा वजा टॅन स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. पहिल्यांदा डावी बाजू लिहून घेऊया. डावी बाजू बरोबर. तर डावी बाजू काय कॉट स्क्वेअर थिटा वजा टॅन वर्ग कॉट वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा. कॉट वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर. तर कॉट वर्ग मधून आपल्याला कुठे जायचं आहे कोसेक वर्ग थिटा मध्ये. तर कॉट वर्गचा कोसेक वर्ग थिटा मधला फॉर्म्युला कुठला येणार सूत्र कुठलं येणार तर कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा वजा 1. पहिला फॉर्म्युला कोसेक वर्ग थिटा वजा 1. कॉट वर्ग थिटा म्हणजे काय कोसेक वर्ग थिटा वजा 1. आणि टॅन वर्ग थिटा मधून सेक वर्ग थिटा मध्ये जाण्यासाठी काय करायला लागेल टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1. वजा चिन्ह मी आहे तसे लिहितो सेक वर्ग थिटा वजा 1. तर आता हे वजा चिन्ह आहे, वजा चिन्हानं आतली चिन्ह बदलायला म्हणजेच काय कोसेक वर्ग थिटा वजा 1 वजा सेक वर्ग थिटा वजा वजा अधिक 1. तर वजा सेक वर्ग थिटा वजा वजा अधिक 1. तर वजा अधिक काय होणार कॅन्सल होणार म्हणजे काय राहणार काय कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा. कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा. तर आपण कुठले फॉर्म्युले वापरले ते इथं ब्रॅकेटमध्ये लिहूया कंसामध्ये. तर कॉट वर्गच्या ठिकाणी आपण काय लिहिले कोसेक वर्ग थिटा वजा 1. कॉट वर्ग थिटाच्या जागी काय लिहिले कोसेक वर्ग थिटा वजा 1. आणि टॅन वर्गच्या थिटाच्या जागी काय लिहिले टॅन वर्ग थिटाच्या जागी सेक वर्ग थिटा वजा 1. टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1. तर आपलं उत्तर काय आलं कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा म्हणजेच काय आली आपली उजवी बाजू आली बरोबर उजवी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर इथे हे जे आपलं जे प्रमेय होतं किंवा हे होतं ते आपलं इथं सिद्ध झालं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपलं आलेलं आहे.